तिसरा पदार्थ आता काय आहे ते विचारूया काकू. काय? दुधी रिंग वडे. दुधी रिंग वडे. रिंग वडे आपण ते दुधी भोपळ्याला रिंग सारखा आकार येणार आहोत म्हणून त्याला रिंग वडे असं नाव दिलं. मस्त. बरं मग साहित्य सांगा. साहित्य: दुधीचे काप, बेसन, मुगाचे शिजवलेले वरण, नाचणीचे पीठ, शिजवलेल्या पालाची पेस्ट, कॉर्नफ्लोअर, चाट मसाला, मीठ, आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, जिरा पावडर, खाण्याचा सोडा, तेल. साहित्य तुम्ही घेतलं आणि आता आपण सगळंच एकत्र मिक्सिंग आहे काकू. थोडं थोडं आधी हे सगळं ऍड करायचं. पालक प्युरी टाकायचं, मग आधी आवश्यकता वाटल्यास पाणी टाकायचं. पीठ घेतलं तरी चालेल आधी पीठ. हो आधी. मला पिठाचं पण प्रमाण सांगा. हे डाळीचं पीठ. हो, बेसन 1 वाटी बेसन. आता नाचणीचं पीठ, त्याचं पण प्रमाण सांगा. अर्धा ते पाऊण वाटी. म्हणजे 1 वाटी डाळीचं पीठ. 1 वाटी डाळीचं असेल तर अर्धा ते पाऊण वाटी नाचणीचं पीठ. जास्त जरी घेतलं ना काही हरकत नाही. नाचणी सुद्धा पौष्टिक आहे आणि असं मुलं खात नाहीत ना नाचणी वगैरे. ह्या निमित्ताने खाणं. बरोबर. कॉर्नफ्लॉवर ते थोडस ना बाइंडिंगला. 1 ते 2 टेबलस्पून तेवढ्या प्रमाणासाठी. आणि शिजवलेली मुगाची डाळ शिजवून सगळं घोटून घ्यायचं आणि गार झाल्यानंतर कमीत कमी पाण्यात शिजवायचं. आणि हे मूग सुद्धा म्हणजे बाकीच्या डाळींपेक्षा मुगामध्ये जास्त प्रोटीन्स वगैरे असतात आणि पचायलाही हलकं असतं म्हणून मूग घेतलेले. आणि पालक पण असं मुलं वगैरे व्यवस्थित खात नाही म्हणून त्यात पालकची प्युरी पण अर्धी वाटी. पालकची पानं 1 मिनिट उकळायचं गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून. 1 उकळी आले की मग ते पानं काढून मिक्सर मधून काढायचं. पालकमुळे ग्रीन कलर पण येतो, पौष्टिकता वाढते आणि टेस्ट पण छान लागते. चमचा आलं लसूण पेस्ट आता 1 टेबलस्पून. लाल मिरची अंदाजे 1 ते 1.5 टीस्पून. लहान मुलं खात असतील तर आपण त्याच्यावर पण कमी घालू शकतो. काय घालतो? जिरा पावडर. जिरा पावडर अर्धा टीस्पून. चाट मसाला आहे. चाट मसाला पण अर्धा ते टीस्पून. बारीक चिरलेली कोथिंबीर. मीठ टाकायचे चवीप्रमाणे. एवढं घालू? हो टाका. मग हे आता मिक्स करूया का? हो मिक्स करू. पाणी थोडंसं काढून पाणी टाका. हे बॅटर जे आपण आता करतोय ते काय भजीच्या पिठाप्रमाणे थोडंसं सैल सर. ओके. अजून थोडंसं. ठीक आहे, मग तसं करून घेऊया. आपण बॅटर जे बनवलं ते झालेलं आहे. दुधीच्या रिंग्स केलेल्या आहेत. म्हणजे दुधी मला आतनं स्कूप केला. स्कूप करून एका छोट्याशा इसेन्सच्या बाटल्या वगैरे किंवा टोपण काही असेल त्याच्याने प्रेस करून मधला भाग काढून टाकायचा. पण आणि साल नाही काढले तुम्ही? नाही, सालामध्ये फायबर असतं ना म्हणून मी काढले नाही. आणि ते तळल्यानंतर होतं ते क्रिस्पी होतं. ओके. तशा या रिंग्स करून घेतल्यात आणि आता त्या हे मसाले रिंगवर थोडंसं मीठ आणि चाट मसाला टेस्ट साठी. ओके. आणि सोडा ह्याच्यात ना? त्याच्यात सोडा 1/4 टीस्पून सोडा टाकायचा. ओके. तर हे ह्याच्यात बुडवून भजी म्हणून ओके तुम्ही हे धरा हातामध्ये. मी रिंगा देते तुम्हाला. व्यवस्थित असं पूर्ण डीप करून घ्यायचं दोन्ही बाजूने. आणि थोडंसं झटकून एक्स्ट्रा पीठ काढून टाकायचं. ठीक आहे, आपण अशा पद्धतीने कुरकुरीत तळून घेऊया म्हणजे गरमागरम खाता येतील. साहित्य आणि कृती. दुधी रिंग वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दुधीच्या चकत्या, बेसन, शिजवलेली मूग डाळ, नाचणीचं पीठ, शिजवलेली पालक पेस्ट, कॉर्नफ्लोअर, चाट मसाला, मीठ, आलं लसूण पेस्ट, तिखट, धणेपूड, जिरेपूड, खाण्याचा सोडा आणि तेल. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी नाचणीचं पीठ, 1 ते 2 चमचे कॉर्नफ्लोअर, शिजवलेली मूग डाळ, अर्धी वाटी पालक पेस्ट, आलं लसूण पेस्ट, तिखट, जिरेपूड, चाट मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ आणि पाणी घालून सैलसर पीठ भिजवावं. दुधीच्या चकत्यांवर मीठ आणि चाट मसाला घालावा.
बेसनाच्या बॅटरमध्ये पाव चमचा सोडा आणि गरम तेल घालावं. या बॅटरमध्ये दुधीच्या चकत्या घोळवून वडे खरपूस तळून घ्यावेत.